नमस्कार, जय महाराष्ट्र। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेला पहिला नवीन वर्षाचा दणदणीत विजय। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया। आज इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुण्यातून त्यांच्या शिवसेनेला जवळजवळ 6 नगरसेवक सोडताना दिसत असतानाच आता ठाकरे यांनी शिवसेना होऊ घातलेल्या सध्या या निवडणुकीत त्यांनी 17 पैकी 17 जागांवरती आपला भगवा झेंडा फडकावला आहे। एकीकडे प्रतिनिधी पक्ष सोडून जात आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरे पुन्हा आपली शिवसेना उभी करत आहेत। नेमकं कुठे झाला हा विजय ठाकरे यांच्या शिवसेनेचा बघूया। सर्वात मोठी घडामोड, पुण्यामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा माजी आमदारासह जवळजवळ 6 नगरसेवक आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना इकडे म्हणजेच सोलापूरसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खरेदी विक्री महासंघाच्या स्थानिक पातळीवरील निवडणुकीमध्ये विजयामध्ये भागीदार झाले आहे। या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्थानिक वातावरणानुसार आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार लढू लागले होते, परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आमदार खासदार कोणीही नसताना देखील ठाकरेंनी ही निवडणूक फक्त शिवसैनिकांच्या स्वभावावरती जिंकलेली असल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जवळजवळ 35 जागांपैकी 17 जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विजय झाल्याचे चित्र यामुळे पुन्हा दिसू लागले। बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुका ठाकरेंसाठी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत। ईव्हीएमवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला होता तेव्हा कित्येकाने ईव्हीएममुळे पराभव झाला अशा अवह्या आणल्या होत्या, परंतु या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्यामुळे इथे मात्र निकाल उलटा लागल्याने चर्चांना उधाण येऊ लागला आहे। परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ग्रामीण भागाकडून पुन्हा मुंबईकडे येताना दिसतेसे दमदार स्वरूपात आगमन करते। यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचा विजय असल्याचं जाहीर केलंय। आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।